शिवगुफा आंबरड. सह्याद्रीच्या कुशीत दडलेले शिवधाम. कोकणातील सह्याद्रीच्या घनदाट जंगलात शांतपणे विसावलेले एक अद्भुत आणि गूढ शिवधाम म्हणजे शिवगुफा आंबरड. निसर्ग, अध्यात्म आणि स्थानिक लोकपरंपरा यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळतो. शिवगुफा ही आंबरड गावाजवळ कुडाळ तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्हा येथे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेली आहे. महाराष्ट्रात अनेक लेणी आणि शिवस्थाने आहेत, परंतु आंबरडची शिवगुफा तिच्या साधेपणामुळे आणि निसर्गाशी असलेल्या नात्यामुळे वेगळी ठरते. शिवगुफेचा इतिहास लिखित स्वरूपात फारसा उपलब्ध नाही, पण स्थानिक परंपरा तिचे प्राचीनत्व सांगतात. सांगितले जाते की नाथ संप्रदायातील योगी आणि साधकांनी येथे तपश्चर्या केली. डोंगराच्या एकांतात त्यांनी शिवध्यान केले आणि या जागेला पावित्र्य दिले. काळाच्या ओघात जंगल वाढले आणि गुफा विस्फुटित केली. वाटा नाहीशा झाल्या, पण श्रद्धा कधीच हरवत नाही. एका संत पुरुषांना झालेल्या दृष्टांतामुळे गावकऱ्यांनी शोध घेतला आणि खडकात दडलेले प्रवेशद्वार पुन्हा उघडले. आत स्वयंभू शिवलिंग आणि कोरीव चिन्हे पाहून त्या स्थानाचे महत्त्व पुन्हा उजेडात आले. गुफेचे प्रवेशद्वार साधे वाटले तरी आत गेल्यावर त्याचे विशाल स्वरूप लक्षात येते. गुफेत प्रवेश करताच वातावरण बदलते. बाहेरील प्रकाश मागे राहतो आणि थंडगार अंधार आपले स्वागत करतो. खडकांच्या नैसर्गिक कमानी मंदिराच्या सभामंडपासारख्या दिसतात. गुफेमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस एक ध्यानस्थ मुद्रेतील नाथपंथी योगींची मूर्ती दिसून येते. शिवगुफेचा अंतर्भाग विस्तीर्ण असून आत जाणारे अनेक मार्ग दिसून येतात. भाविकांसाठी अंधारात दिसावे यासाठी दिव्यांची सोय करण्यात आली आहे. अंतर्भागात आधारासाठी काही स्तंभ सुद्धा उभे केल्याचे दिसून येतात. आत जाईल तसा अंतर्भाग विस्तीर्ण होऊ लागतो. अंतर्भागात वटवाघळांचे अस्तित्व असून मध्यभागी विराजमान स्वयंभू शिवलिंग शांततेचा केंद्रबिंदू वाटतो. समोर नंदी स्थिरपणे बसलेला दिसतो. मंदिर परिसरात वड, पिंपळ, आंबा तसेच विविध रानझाडांची दाटी आहे. पक्ष्यांचा सतत ऐकू येणारा किलबिलाट वातावरण अधिकच प्रसन्न बनवतो. मंदिर परिसरात शिव मंदिर, गणेश मंदिर, ध्यान कक्ष, शनी मंदिर, श्रीराम मंदिर व यज्ञशाळा लक्ष वेधून घेतात.